मानवी मेंदू खाणारा अमेबा असं तुम्ही ऐकलं आहे का? केरळच्या कोझिकोड जिल्ह्यामध्ये 9 वर्षीय मुलीचा अमेबिक इन्सेफेलायटिस या मेंदूच्या संसर्गामुळे अंत झाला आहे. नाकावाटे मेंदूमध्ये शिरलेल्या अमेबामुळे संसर्ग झपाट्याने पसरला. त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले. पण एका दिवसातच तिचा अंत झाला. या आजाराबद्दल जाणून घ्यायचं झालं तर अमेबिक एन्सेफेलायटिस हा अत्यंत दुर्मिळ आणि प्राणघातक मेंदूचा संसर्ग आहे. हा आजार नेग्लेरिया फौलरी या मुक्त जिवंत अमेबामुळे होतो. हा अमेबा शक्यतो गोड्या पाण्यात आढळतो. नदी, विहिरी, तलाव. हा अमेबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करण्याचं काम करतो, म्हणजेच मेंदू खातो. याची लक्षणे काय आहेत? तर दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर 1 ते 12 दिवसामध्ये याचे लक्षण दिसायला चालू होतात. डोकेदुखी, ताप, उलटी, मळमळ, मान ताठरलेली, वास आणि चव यामध्ये बदल होतो. गोंधळून जाणे, भ्रम होणे, दौरे येणे, संतुलन बिघडणे आणि अशामध्येच व्यक्ती कोमामध्ये जातो आणि यातच त्याचा मृत्यू होतो. अलीकडच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये केरळमध्ये अशी 4 प्रकरणं घडली आहेत आणि ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.